सांगली जिल्ह्यातील 2.25 लाख लाडक्या बहिणींचे 1,500 रोखले. पडताळणीत माहिती उघड. कुटुंबात 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी घेत आहेत योजनेचा लाभ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील 7,35,944 लाभार्थी होते. यापैकी 1,70,729 लाडक्या बहिणींना शासकीय नोकरी, 4चाकी वाहनं, कुटुंबात 2पेक्षा जास्त लाभार्थी अशा विविध कारणांमुळे अपात्र ठरवलं आहे. या सर्व लाडक्या बहिणींचे लाभ रद्द होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी महिन्याला येणारे 25,60,93,500 रुपये बंद झाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात 7,35,944 लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. या बहिणींना महिना 1,500 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्ह्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण या दरम्यान बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनाने अशा लाडक्या बहिणींचा शोध घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 78,478 लाडक्या बहिणी योजनेस अपात्र ठरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासकीय नोकरीत असणाऱ्या 10 महिला कर्मचाऱ्यांचा लाभ शासनाने बंद केला आहे. तिसऱ्या टप्प्यात अनेक अपात्र लाभार्थी तसेच एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचं माहिती पुढे येते. जिल्ह्यातील 7,35,944 लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन पडताळणी केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.